हे पाप कृपया करू नका। सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर, जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे। कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत। आजच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल ही आशीर्वाद ही ताकद तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती। मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी 42 पूर्ण करेल, माझ्या आयुष्यातले सगळे वाढदिवसाचं मोठं गिफ्ट आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार। उद्या सकाळी 9 ते 3 9 ते 2 मी जनसेवा ऑफिसला आहे, त्याला कोणाला वाढदिवस शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात। कृपया करून हात उडवू नका, जे काही हात उडवू संदर्भ ते काढून घेतात, त्यामुळे मला काही शक्य होणार नाही। आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शेवटची विनंती आहे, कोणाकडेही आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारी केल्याचा पुरावा असेल, मला तर माहिती आहेच आहे, सावळी पासून तर सोहळ्यापर्यंत सगळा हिशोब मी येता काढलाय। तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे। आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची, घाण काढायची, आणि पदं घेतात, कोणाला नोकऱ्या लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात, असे लोक आपण ठेवले। साहेब तुमचा दोष मी ओपनली सांगतो, आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा, त्यांना मी काढणार। तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला, त्यांचे बंगले बांधण्याचे गरज आले, पण हे आपल्या मागे उभे नाही राहिले। साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभा राहिलाय आणि हा विजय गरीबाचा आहे। या पुढे विधानसभेमध्ये साहेबांचं काही होणार नाही, जे सुजय विखे म्हणणार तेच होणार, हे पण तुम्हाला सांगतो। आता यापुढे हे सगळे लोक सोडले जाणार नाही। हे ज्यांनी गद्दाऱ्या केल्या, कोल्हापूर बुद्रुकमध्ये असेल, भगवतीपूरमध्ये असेल, त्या गद्दारांना क्षमा नाही। माझ्या हातून विनंती आहे, गरिबांना आपण पुढे आणू, नवी ताकद देऊ, नवी उमेद देऊ। कोणाला वाटत असेल आमच्याशिवाय होत नाही, हे विसरून गेले, नामदार साहेब त्याच्या डोक्यावर हात ठेवतील, तोच्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे। म्हणून आपल्याला आज आवर्जून सांगेल, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे। आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक हातून विनंती आहे, कृपया करून पुढच्या 1 आठवड्यामध्ये सगळ्या गद्दारांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या। माझी हात जोडून विनंती आहे, कोणी गद्दारी केली असेल, तो पदावर आहे, त्यांनी आपल्याकडे काम केले, या गद्दारांचे पुरावे फक्त माझ्याकडे आणून द्या।